तर चला आपण सामन्यास सुरुवात करायची लगेच. ओपनिंग पेअर देखील मोराबे संघ आपण पाठवून द्या. सलामीची जोडी देखील मोरावेला विनंती आहे की आपण पाठवून द्यायची लगेच. 4 षटकांचा सामना, 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरणं अनिवार्य आहे. तर चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विनय आणि आदेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. या पुढचा सामना शिरवली संघ, कर्णधार आणि तुर्बे टीमचे कॅप्टन तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. लक्षात ठेवा, आले नसेल तर रिपोर्टिंग करायची आपण. 4 षटकानंतर लगेचच टॉस केला जाईल. चला आता सराव बंद करा. वांगरुळ संघ, चला आपण मॅचला सुरुवात करूया. 4 षटकाचा सामना. अंपायर अजय भंडारी यांचा इशारा आलाय. लेट्स प्ले गेम ऑनचा ग्रीन सिग्नल तिकडे दिलाय पंचांनी. आणि षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अमोल बॉलिंग मार्कवरती. व्हेरी फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले ते षटक आहे. ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतात. डीपमध्ये एक मिड विकेटला फिल्डर तैनात केला. समोर स्ट्रेट लॉंग ऑफला फिल्डर आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन. ऑन साइडला पहिलाच बॉल. उजवा पाय वाकवलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर मात्र आउटफील्ड मधून वेगानं धाबत गेले. बॉलला अडवलं आणि त्या दरम्यान इथे आता बॅकअप खराब आहे. 3 फिल्डर बॅकअपला होते तरी देखील बॉल कोणाच्याच हातात सापडला नाही. आता धावा मिळतील किती हा प्रश्न. धावतायत फलंदाज अजूनही. धाव सुरू आहे. 4 धावा आहेत. कदाचित तो बॉल सोडला असता त्या फिल्डरने तर फायदा झाला असता. फिल्डर्स तरी इतर दमले नसते. पण चौकार आलाय आणि 4 धावांनी धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. निशांत 11 मांगरूळ संघ. कुठेतरी फिल्डिंग डिपार्टमेंट आता थोडं लक्ष द्यावं लागेल. बिकॉज बॅकअपला 3 फिल्डर होते तरी देखील बॉल तिथून निसटला. आदरणीय सर्वेश्वरजी पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. हाफ ट्रॅकर ऑप्शनच्या बाहेर शफल झालाय आणि बॉलला हवाई सफरवरती पाठवलाय. फाईन निघला. फिल्डर नाहीये. त्याचा फायदा उचलतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला फायदा उचललाय फलंदाजानं. चौकार. फाईन लीगच्या बाहेर चौकार येतोय. बरं, तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर अजय भंडारी यांचा इशारा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे 9 वरती. पहिले 3 सामने आपण पाहिले. हवी तशी टोटल धावफलकावरती पाहायला मिळाली नाही. पण या मॅच मध्ये सुरुवात तर विस्फोटक झाली आहे. पुढे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर्स, कॅच ड्रॉप. 38 सर्कलच्या आतमध्ये हा सोपा झेल कुठेतरी ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. सुटलेले झेल नेहमी महागडे ठरतात. याची बरीचशी उदाहरणे आपण पाहिली. चिंचपाड्याच्या मैदानावरती देखील 22 एकर कोला मैदानावरती देखील आम्ही पाहिलं. अवघ्या 4 धाबांवरती कॅच ड्रॉप केला. 44 फलंदाजांना कुठल्या. जीवनदान मिळाल्याच्या नंतर फलंदाज जास्त आक्रमक होताना आपण पाहतो. स्पर्धे विकेट कट करायचा होता. कॉलिंग खराब आहे. फेकी अचूक आली आहे पण गॅदर होत नाहीये बॉल. गोलंदाज अमोल कडून झालेली चूक. जर यदा कदाचित चेंडू गॅदर केला असता तर रनआउटची विकेट मिळाली असती. पण चेंडू गॅदर करता आला नाही. रनआउटची विकेट तिकडं
मिळाली नाही आणि तत्पूर्वी 1 रन देखील मिळते. धावसंख्या 10. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. 1 अतिरिक्त धाव आली आहे, त्यामध्ये 1 डॉट, 1 सिंगल, 2 चौकारांचा समावेश आहे. आदरणीय सर्वेश्वरजी पाटील यांचं देखील आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. गावदेवी चषक, गावदेवी क्रिकेट संघ गोटच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही करतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल, ऑनसाइड पॅक करण्याचा निर्णय घेतला. आता विकेट किपर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये राकेश यांना आपण पाहतोय. मास्टर माइंड आहेत आणि यावेळेस मात्र स्क्वेअर विकेट कट केलाय. बॉल पॉइंटला वेगानं चाललाय, चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय पॉइंट पलीकडे. चौकार. बॅकफुटला जाऊन कट केला गेला. फटका चांगला होता, पॉइंटला गॅप होता, तो निवडला आणि 4 धावांची ही झालेली वसुली. सुजल अपडेट करताय. धावसंख्या 14. एक्सपर्ट स्कोरर मॅन फ्रॉम घोटगाव. सलग 2 दिवस कामावरती सुट्टी घेऊन खास ते स्कोररसाठी ते उपस्थित राहिलेत. भरपाई होईल झालेल्या नुकसानाची. ऑन साइडला खेळलाय, फटका मिस टायमिंग, बॉल अवे मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल आणि अखेर इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. 14 धावांवरती लागणारा धक्का पहिला तो बॅटिंग करत असताना टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावेला. विकेटवरती कोणतीही मीटिंग होणार नाही, लक्षात ठेवा. मांगरूळ संघ खेळपट्टीवरती कोणत्याही प्रकारे मीटिंग घेऊ नका, कारण उद्या देखील आम्हाला भरपूर साऱ्या मॅचेस इथे दरम्यान कव्हर करायच्या आहेत. षटक क्रमांक 2 आणि कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा गोलंदाजी मागपती. दुसऱ्या षटकामध्ये चेतन पाटीलचा वापर केला जाईल. चेतन आहेत गोलंदाजी मागपती. मांगरूळ म्हटलं की आमचे SP फाउंडेशनचे सर्वेसर्वा, SP ट्रॉफीचे मुख्य आयोजक साईनाथदादा पाटील यांच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत टीम मांगरूळला. ते देखील ऑनलाईन प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. स्वागत आहे साईनाथदादा पाटील आपलं देखील. पिंटू दादा पाटील ते देखील एन्जॉय करतात ही मॅच. शिवदास दादा असतील. फार महत्वाची कामगिरी प्रत्येकाची SP ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय. निलेश दादा मात्रे चिंचपाडा, नितेश दादा मात्रे चिंचपाडा, स्वागत आहे आपलं देखील. सर वेळ जास्त घेऊ नका मांगरूळ संघ प्लीज. स्लो ओव्हर रेट मेंटेन ठेवला तर फिल्डर पॅनल्टी लास्ट ओव्हर मध्ये बसू शकते. शफल झाला ऑफ स्टंपला, दिल स्कूप केलाय, फटका फसलाय, शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये, सुपर कॅच. करण टिपलाय झेल आणि संपलाय दुसऱ्या फलंदाजाचा खेळ. लागणारा धक्का दुसरा मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 14 या धावा संख्येवरती बॅटिंग करताना मिहिरा स्पोर्ट्स मोरावेला. साईनाथदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे त्या कॅच साठी. बघा करण यांना हसतात. करण देखील ती स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली चेतनला. अगदी व्हेरी फर्स्ट बॉल. षटक जसं पहिलं संपलं तब्बल 14 धावा होत्या, पण या ओव्हरमध्ये कमबॅक करायचं आहे निशांत 11 मांगरूळ संघाला देखील. गिरीधर दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आपलं देखील या मंचावरती. मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी चषकामध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. पुन्हा एकदा चेतन ज्यानं विकेट मिळवली आहे पहिल्या बॉलवरती दुसऱ्या षटकाच्या. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण आउटफील्डमध्ये पेट्रोलिंग करतात. 5 फिल्डर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ डीपमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग समोर स्क्वेअरिश मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीपमध्ये स्वीपर कव्हर. ऑन साइडला पुल केलाय. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार, सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय शानदार चौकार.
धावसंख्या चौकाराने पुढे सरसावली जाईल. टीमची टोटल 18 या आकड्यावरती 18 रन्स ऑन बोर्ड. सलग 2 दिवस चालणारा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा गावदेवी चषक 2025. 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये. आज 8 संघांमधून आपण पाहिलं तर सेमी फायनलमध्ये क्वालिफाय होताना आपण पाहिलं ते अर्थातच क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करबले या संघाला 2 मॅचेस जिंकल्यात. ऑन साईडला खेळलाय पुन्हा एकदा. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. मिड विकेटला एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल, समाधान मानावं लागेल एका धावेनं. धावसंख्या पुढे सुजल पाटील अपडेट करतात. 19-19 रन स्कोरबोर्डवरती. सुजल पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 3 मध्ये 5 आल्यात. प्राप्ती लाईव्हचे सगळे कॅमेरामॅन फार चांगले वर्क सुरू आहे. फोर्स केलाय, कट करण्याचा प्रयत्न, फार सुंदर फटका आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं गेल्या फटक्यामध्ये. नजाकत होती, बॅकफुटला गेले, कट केलं, वेट केलं, चेंडूला येऊ दिलं आपल्यापर्यंत आणि त्यानंतर हा चौकार वसूल केलाय. 4 रन. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. ओ बेल्स ऑफ. यस्टनवरती बॉल लागलाय. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. तू चल मे आया. ही स्थिती सध्याच्या घडीला मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचे आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ आणखीन एक फलंदाज बाद. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा. सुजल पाटील बघा आज वेगळ्या मूड मध्ये दिसतात. शेवटचा बॉल. नवीन बॅटर झालं मैदानामध्ये. अलंकार 5व्या क्रमांकाचा फलंदाज गेला बिकॉज 3 विकेट इथे गमावल्यात. कोला टाकण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. येस, इट इज आउट. फलंदाज बाद आहे. अल्ट्राइज आपल्याकडे नाहीये. रिव्ह्यू कसा मिळणार ना. प्राप्ती लाईव्ह बघा. चला, कोणत्याही प्रकारे पंचांशी तुम्ही आता वादावाद करू नका. जितू दादा बघा, तुम्ही अल्ट्राइज सिस्टीम लवकरच नाही येईल. टेनिस क्रिकेटमध्ये अपडेट येतील तसे, तंत्रज्ञान जसं विकसित होईल तशा प्रत्येक गोष्टी लवकरच इंट्रोड्यूस केल्या जातील. मोने आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. नीरज 6व्या क्रमांकावरती. 4 विकेट गेल्यात सुजल बघा. आता पूर्णपणे संघाचा डाव डगमगलाय. 7 धावा जरी आल्या. षटक क्रमांक दुसरं, पण दुसऱ्या बाजूला 3 विकेट देखील संपादित केले. ओव्हर हॅट्रिक संपादित करणारा दुसरा गोलंदाज चेतनला आपण पाहतोय. आज गोलंदाजांचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहिलं तर नयन चांगली कामगिरी केली. तेजसनं चांगली कामगिरी केली. त्यानंतर आपण पाहिलं तर नयननं ओव्हर हॅट्रिक देखील यापूर्वी संपादित केली होती. प्रथमतः नयन आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय आता चेतन ओव्हर हॅट्रिक संपादित करणारा दुसरा गोलंदाज गावदेवी चषक 2025 या पर्वातला गोलंदाज सज्ज होतोय मनोज. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला पूल केलाय आणि चेंडू मात्र बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर होतोय. गुल हा येतोय षटकार. वेलकम टू दी ग्राउंड. स्वागत केलंय षटकाराने गोलंदाज मनोजचं. वेलकम टू दी गावदेवी ट्रॉफी 2025. स्वॅग से नहीं सिक्सर से स्वागत करेंगे सांगत असताना स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज नीरजनं हा षटकार लगावलाय. बिग हिट केलाय. शॉर्ट बॉल होता, पुरेपूर वापर केलाय.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत धावफलकावरती 29 आहेत. राज एडिट्स व्हिडिओग्राफर आहेत. फार चांगली व्हिडिओ एडिटिंग या संपूर्ण स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली. राज एडिट्स यांचं आम्ही नक्कीच कौतुक करू. या मंचावरती आपण आपला सन्मान केला जाईल, पण आज नाही तो उद्या. ओ कोला टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, टू क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. अगदी पायांवरती बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती. राज एडिट सध्या रॉयल मंचावरती त्यांची रॉयल एंट्री आपण पाहतोय. एडिटिंगच्या क्षेत्रातला बेताज बादशाह घोड गावाचा मनोज. ओ यावेळेस चांगला बॉल टॉस झालाय. सरप्राइझिंग डिलिव्हरी फॉर द बॅट्समन. फलंदाजाला पूर्णपणे अचंबित करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अनपेक्षितरित्या उसळी घेतली चेंडूने तिकडे. डॉट बॉल येतोय. नीरज मनोज आहेत गोलंदाजी मार्कवर. नीरज साठी हा बॉल होता. मिड ऑफच्या डोक्यावर खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. फायदा उचललाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ पलीकडे. पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावांची वसुली आपण पाहतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा देखणा फटका. मिड ऑफला फिल्डर होते. लॉंग ऑफ खाली होतं आणि ते क्षेत्र निवडलं. समोर एक्झिक्यूट केला. ओव्हर दी बॉलर्स हेड फटका एक्झिक्यूट केला गेला. 4 रन मिळतात. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 34-34. या मॅच मध्ये धावसंख्या जास्त बनतायत. बीमर इट्स वेस्ट हाय नो बॉल. त्यावरती मोहर षटकाराची लागली. म्हणजे या 1 2 3 नव्हे तब्बल 7 धावा इथे या बॉलवरती वसूल केल्यात. नो +6 नाही जितू. आता स्कोरर बघा किती प्रगती होते लवकर. सकाळी त्याला माहितही नव्हतं कुठे काय लायचं नाही. आता बघा प्रत्येक अपडेट तो देतोय आम्हाला. पैसा बोलताय. पाकिट मिळालं तर सगळं काय होऊ शकतं. मनोज पुन्हा एकदा. धीमागतीचा बॉल होता. पिक करता आला नाही. बॅटच्या खालच्या भागावरती लागला. 1 रन कंप्लीट केली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. फ्री हिट बॉलवरती फक्त सिंगल मिळाली. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे 42-42. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन किती बॉल लिहिले बॉलर बदलला तिकडे. फोर्स करतोय. इनफिल्ड मध्ये बॉल अडवलाय. रन महागडीत ठरू शकते पण फार वेगाने पूर्ण केले. दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी केली आहे. सिंगल इथे मात्र मिळते. वाघ बिबट्या आपल्या परिसरात फार मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे दिसतात. जरा सांभाळूनच राहा. डीप मध्ये लॉंग ऑनला चांगला जे शक्तीने टिपल्या. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज आणखीन एक बाद होतोय पण धावफलक मात्र चांगल्या गतीनं सुरू आहे. सुजल आम्हाला माहिती देतात सध्या स्कोरबोर्ड वरती धावा 43. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 3 मॅचेस झाल्या पण सर्वाधिक मोठी टोटल आता मात्र बनवण्यामध्ये यश मिळालं ते मिहिरा स्पोर्ट्स मोरावेला. निशांत 11 मांगरुल या संघाला खरं तर दुसऱ्या डावात बॅटिंग करायची आहे. चेसिंग थोडी डिफिकल्ट होईल का सेकंड इनिंग मध्ये, कारण लो स्कोरिंग मॅचेस आतापर्यंत आपण पाहिल्या आणि यापूर्वीच्या मॅच मध्ये 36 धावांची 37 धावांची गरज होती. तो सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत रंगला. त्यामुळे या विकेटवरती गोलंदाजांचा
बोल आपण पाहिला, पण या मॅच मध्ये फलंदाजांनी अखेरकार हात खोलले आणि धावांची कोंडी फोडत असताना चांगल्या धावा बनवल्या. धावफलक आता 43 वरती 43, स्टील 4 टू गो. रील स्टार तुषार पाटील यांचं देखील आगमन झालंय. गोडगावचे सुप्रसिद्ध रील स्टार आहेत, इंस्टाग्राम वरती चर्चेत राहिलेले नाव आहे तुषार पाटील. या आपण स्वागत आहे आपलं. नोबिता सुजल पाटील भरपूर माहिती देतात आम्हाला बघा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ऑन साइडला. फटका चांगला आहे, फिल्डर तिकडे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि करतच राहतील. बॉल तोपर्यंत निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीज ऑपरेटर पुन्हा एकदा आम्हाला जोडले गेले. स्वागत आहे आपलं देखील. छोटीशी विश्रांती त्यांनी देखील घेतली दुपारच्या जेवणाची. हाफ ट्रॅकर. बॅट्समन नाराज आहेत, निराश आहेत. ती बॉडी लँग्वेज सगळं काही सांगून जाते की किती नाराजगी, डबल माइंड राहिले बॅटर. एक्झॅक्टली काय करायचं ते शेवटच्या चरणापर्यंत त्यांना कळालं नाही. टॉससाठी इन्व्हाइट करतोय. चला फायनल कॉल शिरवली आणि तुर्बे संगनायक. आपण चला लगे इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जातो, या गोष्टीची आपण नोंद घ्या. या डावातील अंतिम चेंडू ऑन साइडला. बॉल आता हवेमध्ये बराच काळ आहे आणि अखेर चांगलं जजमेंट फिल्डरचं तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. व्हेरी लास्ट बॉल, विकेट तिकडे मिळते आणि डाव संपला पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती सुजल पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 47, 47 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय ते मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या संघानं निशांत 11 मांगरोळ समोर. काय घडेल काय बिघडेल. 47 बनल्यात, 48चा पाठलाग सफलरित्या केला जाईल की नाही, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या डावात मिळतील. तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन की आवाज पनवेल टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या आवाजानं प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय, पनवेल परिसरातील कोणती स्पर्धा ज्यांच्या आवाजाशिवाय अपुरी वाटते, ऐकूया पनवेल समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष आवाज योगेश मडवे सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेश. चला टीम शिरवली विरुद्ध तुर्बे अशी लढत होणाऱ्या दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण आता टॉस साठी टॉस बॉक्समध्ये या. पहिल्या फेरीतील अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शिरवली विरुद्ध तुर्बे. सध्या मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे ज्यानं प्रथम बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना टोटल केले 47 आणि 48 धावेचं टार्गेट निशांत 11 मांगरोळ टीमच्या समोर उभं केलंय. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तुर्भे विरुद्ध शिरवली यांच्यामध्ये बिग फाईट मॅच होईल. कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत शिरवली संघाचे.
तुर्बे संघ कॅप्टन आपण उपस्थित राहा. तुर्बे संघाचे कॅप्टन देखील उपस्थित राहिलेत आणि आता टॉस केला जाईल सर्वेश्वर पाटील यांच्या शुभासे. बिग फाईट मॅच होणार सिरबली विरुद्ध तुर्बे या दोन टीम मध्ये. सन्माननीय आमचे गिरीधर पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. गिरीधर दादा आणि सर्वेश्वर दादा पाटील यांच्या शुभासे आम्ही करत आहोत पहिल्या फेरीतील अंतिम सामना गावदेवी शिरवली विरुद्ध गावदेवी तुर्बे. हे दोन्ही संघ एकमेका विरुद्ध येतील. चला मोरावे संघ आपण लगेच फिल्डिंग रचना. तर नक्कीच मोराबे संघाकडून त्यांच्या संघामध्ये एकेकाळी एक चांगला क्रिकेट म्हणून आपण पाहिलं धीरज मात्रे नाव, आणि आज ते नाहीये आणि त्यांना संपूर्ण टीमच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित केली. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि ते टॉस झालाय तर टॉस जिंकलाय गावदेवी तुर्बे संघ. कॅप्टन टॉस जिंकलाय आणि नक्कीच शिरवली विरुद्ध आरोही 11 गावदेवी शिरवली. आरोही 11 गावदेवी शिरवली विरुद्ध तुम्ही गावदेवी तुर्बे असे पाहणार. तुर्बे संघानं टॉस जिंकलाय. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया मॅच कडे. आणि पहिली मॅच आज खरं तर जिंकली ब्राह्मण करवले विरुद्ध सिद्दीक करवले होती. ब्राह्मण करवले संघानं आतापर्यंत 2 मॅच जिंकलेत. आता पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळतो 2 संघांमध्ये. कस्तुरी सर्वेश्वर पाटील यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी 1000 रुपये आले, त्यांचं मनापासून आभार. गेम स्टार्ट, मुकाबला स्टार्ट होता हुआ. जीतने के लिए 48 रनों का टारगेट है. पहले सत्र में बनाए थे मोरावे टीम ने 47 रन और 48 रनों का टारगेट है, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो तकरीबन 12.00 की औसत से रन बटोरने. पहले ओवर की बात करेंगे तो विनय मात्रे गेंदबाजी कर रहे हैं. पावर प्ले का पहला ओवर है. फील्डिंग रचना आप देखिए, केवल 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है. ऑन साइड में डीप मिड विकेट में खिलाड़ी है. काफी तेज गेंद, तरार और बिल्कुल बल्लेबाज को बीट करती हुई मनोज पाटिल है स्ट्राइक एंड के ऊपर. और नो स्ट्राइक एंड पर हम बात करेंगे तो राकेश पाटिल, हमेशा ताकतवर बल्लेबाजी ये उनकी पहचान है. और आज खुद को साबित करना पड़ेगा क्योंकि 12.00 की केवल जरूरत है मुकाबला जीतने के लिए. लॉन्ग ऑफ प्रिजन में एक खिलाड़ी, एक देखिए आप देख रहे हैं डीप मिड विकेट में खिलाड़ी. इस बार चप्पल उबे बैक साइड में गेंद जाती हुई फाइन लेग बाउंड्री लाइन के पार. ये पहला खूबसूरत चौका आता हुआ मनोज पाटिल के बल्ले से. बल्लेबाजी की शुरुआत करते हुए रन संख्या बनी है इस समय 5 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. प्रति ओवर में 12.00 की औसत है. शॉर्ट लाइन की गेंद थी, शायद पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई और अंपायर ने इसे वाइड करा दिया और अतिरिक्त रन बढ़ते हुए. रनों की बात करेंगे तो रन संख्या इस समय 6 रन पर है. अंपायर की भूमिका अजय भंडारी, मैन फ्रॉम उसाट ने काफी सालों का तजुर्बा है. और दूसरी तरफ पे प्रीतम पाटिल, गुड़गांव के मेन बल्लेबाज, हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी ये उनका पहचान. और दूसरी तरफ पे हमारे अजय भंडारी, मिस्टर AB भंडारी, ये नाम बहुत क्रिकेट में चलता है. चाहे गेंदबाजी हो चाहे बल्लेबाजी हो, हर मैदान में तहलका. बढ़िया शॉट मिड विकेट में, कोई खिलाड़ी नहीं थे, पहुंचे थे, हाथ से कैच निकला और गेंद बाउंड्री लाइन के पास 4 रन.
के साथ रन संख्या पहुंची है 10 रन के ऊपर। जीतने के लिए 12.00 की औसत है। इस ओवर की बात करेंगे तो अभी भी 2 गेंदे शेष है, 4 गेंदे 10 रन। पहले ओवर में गेंदबाजी करते समय विनय मात्रे कैच ड्रॉप हुआ, उसके बाद चौका। फील्डर ने बहुत बढ़िया प्रयास किया था, पहुंचे थे, अंतिम मोमेंट में कैच ड्रॉप हुआ और गेंद सीधे बाउंड्री लाइन के पार निकली 4 रनों के लिए। बॉडी से दूर खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है क्योंकि देखा बल्लेबाज ने कि ऑफ साइड में पूरी क्षेत्र खाली है, केवल लॉन्ग ऑफ में एक ही खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। शॉट एक्स्ट्रा कवर, कवर पॉइंट, पॉइंट स्लिप, उसके बाद लेग स्लिप, बैकवर्ड स्क्वायर लेग। ये खिलाड़ी मिड ऑन, ये खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर है। पावर प्ले का पहला ओवर, फिर एक बेहतरीन गेंद पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई पहले ओवर का कैसे समाप्त हुआ। और एक ओवर की समाप्ति के बाद निशांत 11 मांगरोल टीम रन संख्या की बात करेंगे, बगैर किसी विकेट के नुकसान पर 10 रन बने। ओवर की भी समाप्ति। और बाकी है 2 मुकाबले जीतकर ब्राह्मण करवली टीम आज के अंतिम राउंड में पहुंची है। तो अब इसके बाद जो मुकाबला होगा आरोही 11 गावदेवी सिरवली बनाम गावदेवी तुर्बे के बीच। और तुर्बे टीम के कप्तान ने टॉस जीता है और टॉस जीतने के बाद डिसीजन तुर्बे टीम बॉलिंग फर्स्ट गेंदबाजी करने का डिसीजन लिया है। अच्छा मुकाबला होगा सिरवली बनाम तुर्बे के बीच। गेंदबाज तैयार है इस समय। ओवर नंबर सेकेंड गेंदबाज आर्यन भोईर का इस्तेमाल किया है। पावर प्ले समाप्त हुए हैं। ऑन साइड पे 3 फील्डर बाउंड्री लाइन के ऊपर, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग, ये खिलाड़ी देख रहे हैं ऑन साइड में है। शॉर्ट लाइन की गेंद, फील्डर है मौजूद एक्स्ट्रा कवर में, नहीं पहुंच पाएंगे। गेंद निकली बाउंड्री लाइन के पार, राकेश पाटिल के बल्ले से आता हुआ शानदार 4। टीमें एक दूसरे के सामने हैं। ये अच्छी गेंद सामने की तरफ ढकेल दिया। इस बार मिड विकेट में खिलाड़ी है मौजूद, 1 रन पूरा किया। डबल की मांग थी, थ्रो खराब है, 2 रन पूरे किए और जब तक बैकअप मिले तब तक यहां पर डायरेक्ट हिट और ये पारिकांत हुआ। मनोज पाटिल का लेने के देने पड़े, रन की कोशिश में थे, नहीं सोचा था कि डायरेक्ट हिट मिलेगी और वही 1 रन महंगा साबित हुआ। मनोज पाटिल बैक टू द डगआउट। तर याच दरम्यान अक्षय दादा गोंदले आणि चंद्रकांत दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय। विनंती आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं। स्पर्धेच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं आपल्याला इन्वाइट केलं जाते की आपण यावं। मनोज पाटिल ने भी नहीं सोचा कि ये रन लेते समय डायरेक्ट हिट मिलेगी और इसका नतीजा जो है मनोज पाटिल को लौटना पड़ा। तीसरे रन महंगी पड़ी। रन संख्या की बात करेंगे तो 16 रन बने हैं
जीत के लिए 48 का टारगेट, 32 अभी भी चाहिए। फिर एक बात है यार, रनवे में प्रॉब्लम, आर्यन भोईर जो गेंदबाजी कर रहे हैं। इसके बाद सिरवली बनाम तुर्बे के बीच होगा मुकाबला। तो गेंदबाज तैयार इस बार, अच्छी डिलीवरी, शायद बल्ले का हिस्सा लिया है और काम तमाम, बल्लेबाज के पारी का खात्मा। तो रन संख्या की बात करेंगे, इस समय टोटल रन संख्या पहुंचे 16 रन, 2 विकेटें। पिछली गेंद में भी विकेट मिली, लगातार विकेटें गिरी है। एक रनआउट के बाद चेतन पाटिल भी लौटे, उसके बाद नए बल्लेबाज शक्ति कोपरकर मैदान पर पहुंचे हैं। ओवर नंबर सेकंड, फिर एक बार तैयार है आर्यन भोईर। अच्छी शॉट लेग के ऊपर से गेंद को निकाल दिया लॉन्ग लेग की तरफ, धन 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 करती हुई गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। अभी भी राकेश पाटिल जैसे बल्लेबाज मैदान पर हैं। मनोज लौटे मैदान के बाहर, चेतन लौटे। अब जिम्मेदारी इन बल्लेबाजों की कंधों के ऊपर, जो हमेशा जिम्मेदारी को निभाते हैं, उन्हें जिम्मेदार कहा जाता है। और बिल्कुल अभी भी 14 गेंदें बची हैं। सामने की तरफ फील्डर है मौजूद, पहुंच गए गेंद के नीचे और एक विकेट का पतंग होता हुआ शक्ति को ऊपर करके पारी का अंत हुआ। रन संख्या केवल 20 रन, 3 विकेट के नुकसान पर। मुकाबले के तो नए बल्लेबाज है आकाश पाटिल मैदान पर। 13 गेंदें, अभी भी 28 की आवश्यकता है। मुकाबला देखिए कितना खूबसूरत है, दोनों टीमें ताकतवर हैं, लड़ रहे मैदान पर। अच्छी गेंद टैप किया सामने की तरफ, बैक टू द बॉलर, जब तक गेंद को फील्ड करे 1 रन मिलेगा इस अंतिम गेंद के ऊपर। ओवर की भी समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 21 रन। जीतने के लिए अब 12 गेंदें बची है, जीतने के लिए 27 रनों की आवश्यकता।
शिवांशु भोईर की पहली गेंद लॉक किया सीधे बल्ले के बीचों बीच लगी है गेंद सीधे वाइड लॉन्ग और सीमा रेखा के बाहर 6 रन। आकाश पाटिल के बल्ले से शानदार छक्का। फिर एक बार, इस बार मिस टाइमिंग है, गेंद के नीचे खुद गेंदबाज। पहले गेंद में छक्का, दूसरी गेंद में लौटे बाहर। इस बार भी बेहतरीन शॉट, पहले छक्का उसके बाद विकेट, फिर एक बार छक्का। 3 गेंद में आए 12। पर जीतने के लिए अब चाहिए 15 रन। 9 गेंदे 15, कमाल का मुकाबला मोराबे बनाम मांगरुल। पहली मर्तबा टेनिस क्रिकेट में एक दूसरे के सामने ये दो टीमें। पीछा किया था गेंद का, ऑफ के बार वाली गेंद, काफी महंगी गेंदबाजी। शुरुआत में 3 गेंदे किए, 13 रन 1 विकेट। अब चाहिए 14 9 गेंदों में। मोनिश पाटिल 9 गेंद में 14, अभी भी मुकाबला बैलेंस है, कमबैक करना पड़ेगा। अच्छी डिलीवरी, इस बार लेंथ बहुत बढ़िया थी और बल्लेबाज को बीट किया। 8 गेंद में 14 रन। ये नहीं कि मुकाबला खत्म हुआ है, मुकाबला अभी भी जिंदा है। 1-2 डॉट या विकेट मोराबे टीम को वापसी दिला सकते हैं। 1 बड़ी हिट मुकाबले में मजबूती दे सकते हैं। मांगरुल बनाम मोराबे एक दूसरे के सामने। अच्छी गेंद, सामने की तरफ फील्डर है मौजूद। 1 रन बनेगा इस गेंद के ऊपर। सिंगल के 7 रन संख्या पहुंची है। 35 जीतने के लिए 13 की आवश्यकता है। 7 गेंदे 13। राकेश पाटिल जैसे बल्लेबाज अभी भी मौजूद है मैदान में। सात गेंदे 13, राकेश पाटिल अभी भी मौजूद है। हुनरबाज बल्लेबाज, हमेशा ताकतवर बल्लेबाजी के लिए उन्हें जाना जाता है। ये देखिए उनकी ताकत, यही तो बात छेड़ी थी कि राकेश पाटिल अभी भी मैदान में है और इस ओवर में 3 छक्के लगे। पूरी तरह से मुकाबले का नक्शा बदल चुका है और जीतने के लिए अब चाहिए केवल 7 रन। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 41 रन बने हैं। 3 विकेट के नुकसान, 4 विकेट के नुकसान पर टीम मांगरुल। समाप्त हो चुका है। रन संख्या 41 पर पहुंची। पहले ओवर में रन आए थे केवल 10, उसके बाद दूसरे ओवर में 11 और जो तीसरा ओवर डाला काफी महंगा, 17 रन।
टोटल 20 रन आए, एक अतिरिक्त 19 रन आए। काफी महंगा ओवर फेंका और आप जीतने के लिए रन चाहिए केवल अंतिम 6 गेंदें 7। अभी भी मुकाबला बैलेंस है। शुरुआत की 3 गेंदें तय करेगी मोरावे टीम। यदि मुकाबले में वापसी चाहते तो विकेट लेने पड़ेंगे, डॉट करने पड़ेंगे। पहली गेंद हवा में, फिर एक बार आक्रमण, स्वागत किया गेंदबाज का। स्कोर इज लेवल। इस छक्के के साथ जीतने के लिए केवल 1 रन की आवश्यकता। की आवश्यकता है। स्कोर इज लेवल। पहले 2 ओवर में इतनी अच्छी गेंदबाजी रही थी कि टीम मोरावे की मजबूती देखने मिली। इसके बाद भी काफी महंगी गेंदबाजी। 1 रन पूरा किया और ये मुकाबला जीत लिया है टीम निशांत तिरुबन वांगरुल। कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम मीरा स्पोर्ट मोरावे। चलो दोनों टीमें सेकंड करें। सेकंड करके मैदान के बाहर होना है, क्योंकि क्रिकेट में जब भी 2 टीमें आती है तो एक की हार और एक की जीत होती है। इसलिए तो कहा जाता है कि एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता और एक बार हारने से कोई फकीर नहीं बनता। इस क्रिकेट की खेल में हार जीत तो होती रहती है। अगला मुकाबला गावदेवी तुर्बे बनाम आरोही 11 गावदेवी शिरवली के बीच होगा। तुर्बे टीम के कप्तान ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया है और बल्लेबाजी का न्योता दिया है टीम सिरवली को। और बात करेंगे तो इस मुकाबले की मैन ऑफ द मैच का हकदार बने हैं तो बिल्कुल इस मुकाबले के हीरो बने हैं जिन्होंने अंतिम ओवर भी फेंका था, 2 विकेटें और बल्लेबाजी से 2 छक्के लगाकर 14 रन की पारी खेली। वो मनीष पाटिल बने मैन ऑफ द मैच। मोनिश पाटिल, आइए मोनिश। तो मोनिश पाटिल बने मैन ऑफ द मैच, इस मुकाबले के हीरो। आइए मोनिश।